नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर तुमचा पुन्हा स्वागत आहे. मी अंकित असोरिया, ग्रीन लॅब कृषीटेकसाठी मी काम करतो आहे. तर आज तुमच्यासाठी आपण पुन्हा एक नवीन केळीचा प्लॉट तुमच्यासाठी या मुलाखत आपण घेणार आहोत. तर केळीचा प्लॉट तुम्ही बघू शकता कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे. केळीच्या तुम्ही हे कॅनॉपी बघा किंवा बुंदा बघा, कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे तुम्ही हे बघू शकता. तर आज आपल्यासोबत शेतकरी आहे. आपण आलो आहे मुक्काम पोस्ट तळेगाव मोना, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती येथे. आपल्यासोबत शेतकरी आहे. शेतकऱ्यांनी ग्रीन लॅब कृषीटेकचा वापर करून कशा प्रकारे हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर आपण शेतकऱ्यांना सविस्तर विचारू. तर पहिले दादा रामराम, हा नमस्कार. तुमचा पूर्ण परिचय द्या. मी मुकेश श्रीरामजी शेकोकार, मुक्काम पोस्ट तळेगाव मोना, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती. तर आता तुम्ही हे केळीचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. कुठली व्हरायटी लावली आहे साहेब? ही अजित आहे. अजित आहे. अजित. तर इथं तुम्ही कशा प्रकारे नियोजन केलंय थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना सविस्तर सांगा. तुमची ओळख व्हायच्या अगोदर हा. मी 15 ऑक्टोबरला बरोबर. माझ्या मताप्रमाणे लागवड केली आणि आणि 1 महिन्यानंतर निलेश भाऊ मिळाले. बर 1 महिना आणि त्याच्या 1 महिन्यात मी माझं रासायनिकची प्रक्रिया असते, फवारे, बेसल डोस टाकून चुकलो होतो. ते केले होते. हो, ते 8-10 हजार रुपये त्याच्यावरती आणखी फवाराचे खर्च असं होऊन चुकलो. त्यावेळेस काय डेव्हलपमेंट होती? काहीच नाही, झाड एकदम लहान होतं, डेव्हलप होत नव्हतं. म्हणजे 8-10 हजार रुपये खर्च करूनही काही डेव्हलपमेंट होत दिसलं नव्हतं. नाही, झाडाची वाढ नाही, त्यात ग्रोथ नाही बरोबर. शंका आली. योगायोग असते ते, वरच्याची कला भेटून गेले. बर. मुलाखत मग झाली. तुम्ही निलेश सरांची हो, कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्ट केला, यांना शेतात बोलावलं. बर. यांनी मला मग ते म्हणजे माझं आपलं औषध वापरल्याशिवाय तर काही पर्याय नाही. बर. कारण रासायनिकनं काही डेव्हलपमेंट होणार नाही म्हणे. बर. ठीक आहे म्हणलं, मग तुमच्या मी रासायनिक बंद करतो म्हटलं, तुमच्याच नियमानुसार सगळं चालू ठेवू. मी बरोबर. मान्य केलं आणि त्यांच्यासह हाताने सगळी ती किट बोलावली. तर कशा प्रकारे तुम्ही काय काय या थोडा केळीच्या प्लॉटला दिला, थोडा शेतकऱ्यांना सविस्तर सांगा. अच्छा. त्यांनी ग्रीन सॉइल प्लस, ऍक्टिव्ह प्लस, मॅजिक किट, बर. चार्जर आणि कार्बन. हे जमिनीतून दिलंय का फवारणीतून दिलंय? त्यात काही जमिनीतून दिलं आणि काही फवारणीतून पण दिलं. बरं. ड्रिंचिंग केली आहे ड्रिंचिंग आणि फवारणी केली. फवारणीमध्ये काय काय घेतलंय साहेब? फवारणीमध्ये यात तसं मिक्सच घेतलं, जेवढे mix. तुम्हाला आता सांगितलं. तर मला सांगा, हे नियोजन केल्यावर तुम्हाला काय फरक जाणवला आणि किती दिवसात तुम्हाला फरक दिसायला सुरुवात झाली? लगेच जसं पहिला 1-2 फवारे काढले आणि ड्रिंचिंग केली, त्या 1 महिन्यातच त्याचा थोडा डेव्हलपमेंट दिसला. त्याने नवीन पागोरे काढणं चालू केले. बर. आणि त्यांनी कलरही बदलवला. म्हणजे अगोदर पिवळेपणा होता हो, प्लॉटमध्ये? किंचित पिवळेपणा होता आणि असा तो ग्रोथ वाटूनच नव्हती राहिली त्यात. बर. मग तो चांगला वाटायला लागला, मग आणखीन इंटरेस्ट वाढला. मग पहिले थोडं बोलावलं होतं औषध. बर. 12,000 रुपयाचं बोलवलं, मग आणखी 15,000चं बोलावलं, मग आणखीन ती पूर्ण मोठीच किट बोलावली. मग कारण डेव्हलपमेंट दिसायला लागलं. मला आणि यांच्या नियमानं मला असं वाटलं का रासायनिक आपणच बंद करायचं आणि हेच वापरायचं. मग रासायनिक पूर्णतः बंद केलं आणि आपलीच पूर्ण ग्रीन लाईफ टोटली औषध चालू केली. आणि त्यानंतर मग त्या मोठ्या किट मध्ये एनपीके, सम्राट, शक्ती, ट्रिपल हे पण त्यात संपूर्ण सोडून चुकलं. बर. तर आजच्या घडीला काय परिस्थिती आहे, तुम्हाला काय वाटतंय? बाकी प्लॉट पेक्षा तर मला चांगलाच वाटून आला. आता तुमच्या भागात माझ्या इथं अजूनही गावातले प्लॉट आहेत, त्यांनी रासायनिक युज केलं, त्यांच्या अजूनही पिवळेपणाचा जो यावर्षी प्रॉब्लेम आला, झाड पिवळेचे, तो अजूनही गेलेला नाही. ते आणखी अजूनही रासायनिकचा युज करत आहे. तुमच्या सोबतचे प्लॉट आहे? सोबतचे प्लॉट आहेत, म्हणजे सोबतची लागवड आहे? सोबतची लागवड आहे. याच्यापेक्षा झाडही लहान आहे. म्हणजे रिझल्ट त्यांना रासायनिक मध्ये बिलकुल म्हणजे 50% झाडं आहेत. हो, 50% ग्रोथ 50% 50-60% ग्रोथ आहे त्यांची. आणि ती बिमारी आता बंद गेली नाही अजून. आता ही थंडी कमी झाली, थोडा फार आता त्यात चांगले दिसून आले ते झाड. आणि हाईट आपली हाईट जी आहे ती तेवढी हाईट आली नाही अजून. हा, आता तुमच्या प्लॉट मध्ये जे पानाची साईज म्हणा किंवा ग्रोथ म्हणा, हिरवेपणा म्हणा, बुंदाची साईज म्हणा, असं तिथं आहे? नाही, बुंद्याची साईज एवढी नाही. आणि जे पानं आपल्या याच्यात जे मोठे मोठे आणि टाईट पानं दिसून आले, ही त्यात साईज नाही अशी. बर. तर आपण जर एक खर्चाचा विचार केला तर रासायनिक पेक्षा तुम्हाला खर्च कमी आला, जास्त आला, हे शेतकऱ्यांना सांगा. बरोबर, रासायनिक पेक्षा खर्च कमीच आहे. म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सरांनी खर्च किती सांगितला? आता मी जे त्यांनी सांगितलं मला 30 ते 35 पर्यंत येऊ शकते. 30 ते 35 रुपये एका झाडाला. बरं. आणि मी आता आज 18-19 रुपये खर्च करून चुकलो, म्हणजे या लेवल पर्यंत.
म्हणजे या लेवल पर्यंत तुमचा अर्धा खर्च झालेला आहे. अर्धा खर्च तर झाला. हा खर्च तुम्हाला काय वाटतं, रासायनिक पेक्षा कमी आहे का जास्त आहे? नाही, रिझल्टच्या तुलनेत जर विचार केला रिझल्टच्या आणि बाकी लोकांच्या तुलनेत पाहून राहिलो तर आपण कमी खर्चात चांगली ग्रोथ दिसून राहिली. त्यांचा खर्च याच्यापेक्षा माझ्यापेक्षा डबल झाला. हो. आता थोडंसं आपण झाडाकडे पण थोडंसं शूट करू. तर बघा शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे पानाची साईज झालेली आहे. आणि तुम्ही हे बघा शेतकरी मित्रांनो, पान आणि कुठल्याही प्रकारे एकही पान तुम्हाला असं डॅमेज दिसत नाहीये. आणि जर बुंद्याचा विचार केला आपण तर बुंदा पहा शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे. म्हणजे 2 हातात येत नाहीये असा डेव्हलप झालेला आहे. आणि महत्वाचं जे असते आपल्या मुळ्या, ते तुम्हाला दाखवू इच्छितो. दाखवा इकडे सर. हे बघा, हे बघा मित्रांनो, हे बघा, हे बघा काय आहे सर, पहा नाही. हो हो. हा? चांगले हे बघा पांढरी मुळी तयार झाले. पांढऱ्या मुळीचं तर पूर्ण जावरच आहे त्यामध्ये. हे बघा, हे बघा बाप, काय आहे? हेच पूर्ण आपली अन्न खाणारी मुळी आहे. हो. आणि यालाच आपल्या ग्रीन लाईफ ताकद दिली. त्याच्यामुळे वर तर तुम्हाला एवढं चांगले तुम्हाला परिणाम दिसून राहिले. परिणाम आपले याच्याचमुळे आहे. हो. आणि माती पण पहा ना तुमची कशी, हो, म्हणजे भुसभुशीत झालेली आहे, नरम आहे. आहे की नाही? हो. आणि मुळ्या पण चांगल्या प्रकारे चाल करून. तर अगोदर आम्ही तुमच्या शेतात आलो होतो, ठीक आहे. तर तुमच्या मातीची पोझिशन म्हणजे अशी एकदम कडक दगडासारखी कडक माती होती. कारण रेग्युलर मी रासायनिक वापरतो ना. हा, तर आपण इथं ग्रीन लाईफची ऑर्गॅनिक ट्रीटमेंट घेतल्यावर या मातीत त्या टेक्स्चर मध्ये काय फरक पडला थोडं सांगा. खूप मोठा. कारण ही माती माझ्या शेतात तयार होणं 4 महिन्यात. पाणी धरून ठेवणारी माती आहे तुमची. पाणी धरून ठेवते आणि सुकत नाही लवकर. आणि वेळ मिळाला तर क्रॅक जास्त होते. बर. हो, क्रॅक खूप होत होती जमीन. म्हणजे जमीनच तशी आहे ती, क्रॅकच होती जास्त. बर. पण आता ग्रीन लाईफचं वापरल्यामुळं एकदम भुसभुशीत माती झाली. मुळांचा तर वापर खूपच झाला. माती भुसभुशीत झाली, त्याच्यामुळेच मुळ्या चाल करत आहे, अन्नाचा अपटेक होत आहे आणि तुम्हाला झाड पॉझिटिव्ह रिझल्ट दाखवत आहे. तर ओव्हरऑल अजून तुम्हाला काय अनुभव तुम्हाला वाटतं, थोडं तुमच्या शब्दात सांगा शेतकऱ्यांना. मी तर सगळं या ग्रीन लाईफ वापरून एकदम खुशच आहे. प्रॉब्लेमच नाही. मला जे सगळ्या मेडिसिनचे नाव सांगितले बरोबर, त्याबद्दल तर मला मनापासून शांतता आहे. आणि कमी खर्चात जो रासायनिक यूज करून माझ्यापेक्षा डबल खर्च करून इतकी ग्रोथ नाही आहे त्यांच्यामध्ये. तर ती आज मला समाधानकारक आहे. तर तुम्हाला प्लॉट पाहून काय वाटतं, तुमच्या उत्पन्नात भर पडेल? हा, उत्पन्नात भर पडेल ना. आता ही झाडाचं स्ट्रॉंग आहे, हो हो, तर फळं तर स्ट्रॉंग राहणार, फळं स्ट्रॉंग राहतील ना. असं आता तुम्ही अजून नवीन केळीचा प्लॉट, आता तुम्ही जे नवीन केळीचे प्लॉट लावणार आहे ते किती एकराचा आहे साहेब? तोही समजा 2.5 एकराचा प्लॉट आहे तो नवीन लावत आहे. म्हणजे जवळपास 2500 झाडं लावणार आहे. 2,500 झाडं लावणार आहे. नाही, ते झिगझॅग पद्धतीने लावायची ठरवलं. जास्त बसतात. त्यात जास्त एका एकरात 3500 झाडं लावतात म्हणतात. तिथे ग्रीन लॅबचा वापर करायचा आहे. हो, म्हणूनच तो हिंमत वाढली. म्हणजे आता तुम्हाला कॉन्फिडन्स आला की आपण कमी खर्चात चांगला प्लॉट आणि चांगलं ग्रोथ. म्हणजे आपण ग्रीन लॅबचा वापर करून आपली मातीही सुधारू शकतो, पीकही चांगलं करू शकतो, उत्पन्न वाढवून घेऊ शकतो आणि तेही विषमुक्त. म्हणून ही या उन्हाळ्यात इतक्या टेम्परेचर मध्ये हिंमत केली ती या ग्रीन लाईफ मुळे. आता तुम्हाला एक प्रश्न अजून विचारतो साहेब. थंडीच्या वेळेस, थंडी यावर्षी खूप पडली, त्यावेळेस तुमचे प्लॉट म्हणजे भरपूर लोकांचे प्लॉट विस्कळीत झाले होते. त्यावेळेस तुम्हालाही कोणी आलं असेल ना कन्सल्टिंग करायसाठी? कन्सल्टिंगसाठी आले ना, बाकी कंपनीवालेही भेटले. तुम्ही सल्फर वापरा, आमचे हे औषध वापरा. ते प्रत्येक कंपनी आपापलं सांगत असते. मग तुम्ही केलं का? नाही, मी ठरवलं होतं आपण ग्रीन लाईफ वापरायचं, तर दुसरं आणलंच नाही. त्यांना हाव लावलं आणि बस घेऊ करून, पण त्यांचं काहीच वापरलं नाही मी. म्हणजे पूर्ण ग्रीन लाईफच चालू ठेवलं. म्हणजे आजच्या कंडिशन मध्ये, आजच्या पोझिशन मध्ये ग्रीन लाईफवर तुमचा 100% विश्वास बसलेला आहे. तर तुम्ही बाकीच्या तुमच्या जे मित्र वर्ग आहेत त्यांना पण सांगाल? हो, त्यांनाही सांगितलं. ते येऊनही बघितलं, पण ते हिंमत करत नाही अजून. प्लॉट बघूनही हिंमत करत नाही. म्हणजे ते कुठेतरी आता कसं आहे, आपलं फ्रूट लागल्यावरच ते त्यांची हिंमत वाढेल असं मला अंदाज दिसतो. हा बरोबर आहे. कारण शेवटी उत्पन्नावर सगळा खेळ असतो. सगळे आजकाल कोणताही शेतकरी असो, उत्पन्न कसं होते यांना त्यावर लक्ष देऊन राहिले. त्यांना हे दिसून राहिलं झाड चांगलं आहे, परंतु थोडं आता आजकाल पोझिशन कशी झाली आहे साहेब, कुठेतरी म्हणजे कसं आहे, आता शेतकऱ्यांनी मानसिकता बदलायची गरज आहे. खूप 100% आवश्यकता. आता तुम्ही पण आतापर्यंत केमिकल करत आहे, तुम्ही मानसिकता बदलली, तुम्ही हिंमत केली, तुम्ही सुरुवात केली, तर आजच्या पोझिशनला तुम्हाला एवढे चांगले रिझल्ट पाहायला भेटत आहे. पाहायला मिळत आहे. तर आता तुम्ही
ग्रीन लॅब वापरून तो समाधानी आहेत. हम्म. तर तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, मी तर त्यांना सगळ्यांना सांगून चुकलो आणि एक हम्म. दोन कार्यक्रमही झाले गावं दुसरे. बर. म्हटलं या केमिकल पेक्षा माझी ग्रीन लाईफचे प्लॉट पहा तुम्ही. हम्म. ते येऊनही गेले, पण त्यांचं असं लक्ष आहे की बा आपण उत्पन्नावरच काय फरक पडते तुमच्या, हम्म. ते बघायचं आहे. आम्ही समाधानी आहे, पाहून समाधानी आहेत ते. हम्म. पण त्यांना असं वाटतंय का घड किती फेकतो, काय फेकतो, हे हम्म. थोडं शंका असते शेतकऱ्यांना. बरोबर. केळी उत्पादक शेतकरी यांना ऐकलं आहे, त्यांचे ग्रीन लाईफवर आलेले अनुभव पण तुम्ही ऐकलेले आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी हीच विनंती करतो, आता तुम्ही कुठेतरी मानसिकता बदला, केमिकलच्या विळख्यातून बाहेर या आणि ग्रीन लॅब कृषीटेकचा वापर करून तुम्ही तुमची जमीन सुद्धा सुधारून घेऊ शकता, तुमचं पीक सुद्धा चांगलं करू शकता, चांगल्या प्रकारे उत्पन्न काढू शकता. तर तुम्हाला हीच विनंती असं आहे की आता अशा प्रकारच्या जर तुम्हाला मुलाखती जर बघायच्या, तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारचे जर मुलाखती जर बघायच्या असतील तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि आम्ही ग्रीन लॅब कृषीटेकसाठी मार्गदर्शन करतो. माझं नाव आहे अंकित असोरिया आणि माझा मोबाईल नंबर आहे 94 0 56 52 190.